ही आपल्या शेतातील भेंडी आहे. खूप छान टेस्ट आणि खूप छान बनते. तुम्ही एकदा अशी बारीक चिरून बनवून बघा, खूप छान लागते. तर चला बघूया. कांदा भाजाय ठेवलेला आहे. आता कांदा जरा लालसर झाला आहे, तर ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि एक जीव चांगला हलवून घ्या. एक जीव चांगला हलवून घ्या आणि ह्याच्यामध्ये कांदा लई लाल होऊन देऊ नका. नॉर्मल लाल कलर आला की त्याच्यामध्ये तुम्ही सर्व मसाले टाकून घ्या आणि त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्या. आता परत हलवून घ्या. हे अशी पण भेंडी, बियाची भेंडी पण खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा. आणि शेतातील आहे, कवळी कवळी आत्ताच तोडून आणली आहे सकाळी, आणि त्याची तुम्हाला जी रेसिपी दाखवत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही भेंडी चांगली हलवून घेतली. आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाण्याचा हात मारा, पाण्याचा शितोडा द्या आणि त्याच्यावर घ्या. त्याच्यावर एक झाकण ठेवून घ्या. गॅस स्लोच ठेवा. 5 मिनिटानं परत बघा. झाकण खोललं आहे, तर हे बघा वाफनं चांगली शिजायला लागली भेंडी. ह्याच्यामध्ये मोठं तुम्हाला वाटलं तर मोठं शेंगदाण्याचं कूट पण करून टाकू शकता, किंवा अशी पण तुम्ही चांगली शिजवून पण खाऊ शकता. आता मी परत ह्याच्यावर झाकण ठेवून घेते. आता आपण खोलून बघू भेंडी किती शिजली. आता तुम्ही बघू शकता की मग अशी भेंडी कशी होती आणि आता बघा भेंडी कशी दिसते. भेंडी ही वाफेवर चांगली शिजते. अजून झाकण ठेवून अजून जरा शिजू द्या. ही बघा आता भेंडी, ही कुशी भेंडी आहे. चवीला पण खूप छान लागते. हे बघा कशी तोंडाला पाणी सुटण्यासारखी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.